रोड वगैरे चालली आता. मी लेट उठलोय नेमकी. कावड वगैरे निघाली आहे काय आवडतो मी पटकन निघतो मी. तर आम्ही आता संगमनेरच्या माग चिखलीच्या माग नाश्त्याला जाणार आहे. आम्ही आता सकाळी निघालो फास्टमध्ये ते ब्लॉग बी काय काढलं नाही लवकर नाही का आम्ही चालू नाही केलं कारण की आम्हाला खूप वेळ झालेला होता. तर आता निघालो पोचू आता नाश्त्याच ठिकाणी कारण टाईम लय झालेला आहे. चलो चिखलीमध्ये आलो आम्ही आता मंदिराजवळ. दिले आता चिखलीची वेळ कायची मागे गेली चिखली निर्माण त्या वेळ घ्या आता पुढे इकडं कुठं घ्यायची. आम्ही आता इथं चिखलीमध्ये एक मंदिर आहे आमचं शनिदेवाचं तिथं आलोय आज सगळी केलं वगैरे बाबा आणखी. अभिषेक करू वगैरे मग निघू लागेल. सगळे नाश्ता करता इथं नाश्त्याला आलोय आता आम्ही. सचिन मामा आहे पाबळकर संगमनेरचे आमचे. यांनी आज तावडीला हार वगैरे फोटोंना हार वगैरे आणले. आमचा संत भाई श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माताजी महाराज की जय. गणेश्वर भगवान की जय. भाऊ काय चाललं संत्या भाऊ आता उतरलाय गाडीतून खाली. ड्रायव्हर चालक वालक आमचे एक संतोष भाऊ मोठी एकटी आमच्यातली चाललंय मध्ये आता चालू राहिले ते त्यांची डिरी एवढी झाली ती कमी करायची आता आम्हाला. 10 किलो उतरणार किती 10 किलो उतरायचं नियोजन त्याचं. दिल्लीला पुढे निघून गेली कावड आम्ही मागत आमची किती कमी झाली पाहिजे. डेरी कमी झाली सगळ्यांचं नियोजन आहे. डेरी कमी झाली पाहिजे काय म्हणतो मग खाता नेता अन्सार चाचा खाता नेता खाता का नेता हैदो पेता. कुठे इथं जेवायला होतो आम्ही काकांची इथं सगळी मस्त आहे की आम्हाला टावेल टोपी सर्व
सत्कार केला आमच्या इथं. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. शनेश्वर भगवान की जय. जी महाराज की जय. आता दिंडी निघाली आमची. तुमच्या गाडीला नाव काय का तुमचं? माझं नाव बाबासाहेब. काय का? बाबासाहेब बनसी कुठे. बाबासाहेब कुठे यांच्या इथं आम्हाला जेवण होतं. मस्त जेवण वगैरे केलंय आम्ही आज यांच्या इथं. आता इथून आम्ही म्हणजे आमचं दुपारचं आधी जेवण इथं एक महादेव मंदिर आहे तिथं राहायचं. पण आज म्हणजे त्यांनी आम्हाला मागच्या वर्षी भेटले, बोलले की इथं जेवण करायला या. आता त्यांनी आम्हाला जेवण केलं, जेवण वगैरे दिलं. जेवण झालंय. आता आम्ही मंदिरामध्ये आरामासाठी आम्ही दरवर्षी आराम वगैरे करतो तिथं. आता मंदिरामध्ये चाललोय आराम वगैरे करून मग त्याच्यानंतर पुढं निघू नाही का. ते एक महादेवाचं मंदिर आहे, काकांची इथं जेवण वगैरे केलं. आता आम्ही इथं महादेवाचं मंदिर आहे तिथं आलेलो आहे. ते 2-1 तास आराम करून आम्ही पुढं निघणार निमगाव जाळीच्या मुक्कामा ठिकाणी. तिथे पाहू शकतो सगळे आलेले राजू नाना वगैरे इकडे समर्थ आहे सगळे आलेले. तेव्हा ते काका पण तिथे उभे. शिक्षा देई भक्तांना तारून घेई राजा तो असे 9 ग्रहांचा. करूया जय जयकार माझ्या शनी देवाचा. जेवण आमचं सुरू झालं तिथं. म्हणजे आम्ही मला का जेवायला होतो तिथून निघालो. त्याच्यानंतर पाऊस चालू आहे. तुम्ही बघितलं असं पाऊस चालू आहे थोडा थोडा. त्याच्यामुळे ते काय ब्लॉग काढायला जमला नाही आम्हाला. आता मधू मामा, पिंट्याबाई आणि बाबा भाऊ 3 जण चाललेत आता कावड घेऊन. बाकीचे पुढे काही माग आहे. आम्ही निमगाव जायचं थोडंफार जवळ आहे. 2 किलोमीटर राहिली निमगाव जायला नाही म्हणजे आम्ही मुक्काम आहे आमचा तिथं. आम्ही जवळपास तिथून 12 किलोमीटर एक तासमध्ये आलेलो आहे. म्हणजे दुपारी जेवणापासून 1 तासात आम्ही आमचं अंतर काटून घेतलं आहे. माझ्याकडं पण कावडूच काढू आहे मागाशी. आता नंतर मग म्हटलं चला गाडी चालवायला बसू. गाडी चालू राहिलो आता रात्रीची. आता पोचू लगेच. आता पाहिलं दुखत होते, पोट भिडेले, गरम पाणी केलंय मस्त पैकी. आता कापूर मीठ बीठ टाकलं मस्त पाय शिकून राहिला. आम्ही पोचलो होतो आमच्या तिथं मागाशीत नाही तुम्हाला दाखवलं. तर तिथून आता चालय चक्करला. आम्ही गावी इथं निमगाव जाळीत इथं एक आहे गावी. गावात आलतो चक्करला. सगळे पोरं म्हणता काही खायचं हे खायचं ते काय. म्हटलं चला काय आता खायला नेतोय तुम्हाला, चला चक्करला. मग या मागासाठी आम्ही तिघं पुढं चाललोय. आता खाऊ घेऊ मस्त काय काय खायचंय परत जाऊ तिकडं. चला आज आम्ही निमगाव जाळी येते जेवण आहे आमचं. तर आम्हाला जेवण दरवर्षी देतात. म्हणजे बनसोडे सर आहेत तर त्यांना विचारू आपण का आम्हाला किती वर्षापासून हे मार्गदर्शन करतात. त्यांच्या व्यतिरिक्त आपण हे परिचय करू नाही का आपला सर्व. नमस्कार, मी सोमनाथ बनसोडे, दाडबुद्रुक तालुका राहता येथील. गेल्या 15 वर्षापासून राजूर या ठिकाणाहून आपल्या समाजाची तेल कावड निघते आणि श्रावणी 4थ्या सोमवारी शनिवारी ती शनी शिंगणापूरला मुक्कामी असते. ज्या दिवशी राजूरवरून कावड निघते त्या दिवशी पहिला मुक्काम कोकणेवाडीला असतो, दुसरा मुक्काम लिंगवाजाळीला असतो, तिसरा मुक्काम देवळाली प्रवारा या ठिकाणी कारखान्यावर मुक्काम असतो आणि चौथा मुक्काम शनी शिंगणापूरला शुक्रवारी संध्याकाळी मुक्कामाला असतात. आणि शनिवारी सकाळी पहाटे आपल्या समाजाला त्या ठिकाणी इतका मोठा महाराष्ट्रामध्ये शनी मंदिरामध्ये मान असतो की त्या मानाची आपण गणनाच करू शकत नाही. इतका मोठा मान आपल्या तिन्ही समाजाला शनी शिंगणापूरला मिळत असतो. आणि दरवर्षी शनी शिंगणापूरला चौथऱ्यावर जाण्याचा मान पहाटे आपल्याला 4 वाजता त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या तिन्ही समाजाच्या कावडने अभिषेक होतो. आणि त्यावेळेस महाराष्ट्रामधून आलेले तिन्ही समाज त्या ठिकाणी उपस्थित असतात. असा हा
प्रेमळ आमचा उत्सव तेली समाजाचा दरवर्षी आम्ही साजरा करत असतो आणि यामध्ये समाज बांधव खूप मोलाचं योगदान देत असतात. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी पण चहा नाश्ता अन्नदान करतात आणि या कावडीमध्ये अनेक समाज बांधव सहभागी होतात. सर्वांना मनपूर्वक तेली समाजाचा मानाचा दंडवत. जय शनेश्वर सर. हे ड्युटी बंधू आहे हरिओमचे मालक. तर हे सुद्धा आम्हाला नाश्ता वगैरे देत असतात नाही का दरवर्षी. तर त्यांच्याबरोबर बोलूया का आपण. हे सगळे ड्युटी बांधव आहे 4 जण. यांच्यासोबत 1-2 शब्द यांच्यातला कोण बोलत असेल तर बोलू शकतात नाही का. बोला आत्ता सरांनी दिलेली खूप छान माहिती आम्हाला दिली. समाजातील युवांपुढे एक आदर्श निर्माण करून ठेवते. यांचाच आदर्श आम्ही घेऊन दरवर्षी या कावड यात्रेसाठी छोटंसं योगदान देण्याचा प्रयत्न करत राहू. व ही कावड यात्रा आणि ह्या कावड यात्रेसाठी आम्ही छोटंसं नेहमीच योगदान देत राहू असंच. आणि ही कावड यात्रा चालत राहणार ही आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तसेच आमचे ही छोटेसे योगदान चालत राहू हीच शनी महाराजांचरणी प्रार्थना. जय शनेश्वर. जय शनेश्वर. हे भाऊ आहे माझा. घे चालू बोलू नको वाटलं चालू. म्हणजे खूप मोलाचं स्थान आहे आमचं हे. कारण की आम्हाला 2-3 वर्ष म्हणजे आम्ही दुसरीकडं आमचं मुक्काम राहायचा दरवर्षी. तर आम्हाला पहिल्या ठिकाणी आमचा एकदम भारी होता मुक्काम नाही का. म्हणजे एक फार्म हाऊस होता तिथं मुक्काम राहायचा. तर ते कारणास्तव बंद झालं. तर त्याच्यानंतर दुसरीकडे आम्ही ठिकाण शोधलं. इथं एक मंदिर होतं तिथं. तर तिथं आम्हाला म्हणजे सोय व्यवस्थित नव्हती होत. तर त्याच्यानंतर आम्ही इथं एक हरिबाबा म्हणून मंदिर आहे. तर तिथं मुक्कामासाठी यांना विचारलं. हे इथंच राहतात जवळ इथं झापावरती. त्यांना विचारलं फक्त आम्ही इथं मुक्कामी राहू शकतो का. तर ते बोलले राहू शकतो नाही का. तर त्यांनी आजपर्यंत आम्हाला जी गरज पडली पाणी पडू काही पण पडू तर त्यांनी आम्हाला म्हणजे ती सोय केली आमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर आम्हाला एवढं पण बोलले का पुढच्या वर्षी तुम्हाला जे लागेल इथं जेवण वगैरे सर्व तिची पण म्हणजे आम्हाला पूर्ण सोय केलेली. तुमचे आम्हाला 2 शब्द बोलू शकता का. बोलता नाही. मग यांनी आमच्यासाठी एवढं केलंय का ते आम्हाला कुणी देऊ शकत नाही. कारण की आम्हाला याच्या पुढची सोय डायरेक्ट लोणीमध्ये असते नाही का. म्हणजे लोणीला जर आम्ही मुक्कामी राहिलो असतो आम्हाला लॉंग रूट पडला असता. आम्ही जवळपास 30 ते 35 किलोमीटर रोज चालतो. तर आम्हाला यांनी 40 ते 45 किलोमीटरचं अंतर दिलं असतं. पण या काकांमुळं आम्हाला आज इथं एवढ्या जवळ आसपास म्हणजे मुक्कामासाठी सोय भेटली. त्यांचे मनापासून धन्यवाद. जय शनेश्वर भाऊ. हो या इकडं. हा भेटेल. डॉक्टर काय नाही का अजून कोण आहे. राजू राजू
या. पिंटे, सगळे आले बघा. ये ना मध्ये. पुढे पुढे. या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून राजूर ते शनी शिंगणापूर असा प्रवास 15 वर्षापासून कावडमध्ये सहभागी झालेल्या आमच्या समाजाचे ज्येष्ठ रवींद्र भाऊ चोथवे, राजू भाऊ चोथवे, मधुकर पाबळकर, संतोष दादा घाटकर, निखिल चोथवे या समाज बांधवांना कावड यात्रेमध्ये जवळजवळ 15 वर्ष पूर्ण झाले. 15 वर्षापासून ते असा प्रवास करतायत आणि समाजापुढे एक आदर्श ठेवतात. त्यांचा या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. सर्वांचं तिले समाजाच्या वतीने धन्यवाद. असाच प्रवास तुमचा अखंड चालू राहावा आणि नवीन तरुणांपुढे एक आदर्श तुम्ही निर्माण करावा हीच आमची शिफारस. धन्यवाद. जेवण वगैरे झाले, आता मस्तपैकी झोपतोय आम्ही. आता सगळे झोपलेत, इकडं माग झोपलेत, काही आम्ही झोपले, काही इकडे झोपले, बाकीचे नाही का. एकदम गाड्या वगैरे लावल्या, आता झोपू राहिलो. दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग इथं एंड करतोय आम्ही आणि उद्या सकाळी नवीन परत एक ब्लॉग करायला सुरुवात करू 3ऱ्या दिवसाचा. तर उद्याचा मुक्काम आमचा राहणार आहे, नाही गेल्यावर सांगतो कुठं राहणार आहे आमचा मुक्काम, कारण की आम्ही मुक्कामाचं ठिकाण बदलणार एखाद वेळेस नाही का. त्याच्यामुळं उद्याचा ठिकाण आम्ही उद्याच सांगू. आम्हाला माहिती तरी आम्ही उद्याच सांगणार आहे तुम्हाला उद्याचं मुक्कामाचं ठिकाण कुठे. आज आम्ही निमगाव जाळी ते हरिबाबा मंदिरात. उद्या लोणीला आमचा पहिला नाश्ता राहील. उद्या लवकर उठायचा प्रयत्न करणार आहे, कारण की आज उशीर झाला आहे खूप. तर चला उद्या भेटू. बाय बाय, गुड नाईट. जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शनेश्वर, जय संताजी.